नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी मुंबईतल्या घाटकोपरमधून. घाटकोपरच्या वाल्मिकी नगरमध्ये भूस्खलनाची घटना घडलेली आहे. भूस्खलनामध्ये वाल्मिकी नगरमधील झोपड्यांचं मोठं नुकसान झालंय. अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचलेलं आहे. 10 ते 12 झोपड्यांमधून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. या दुर्घटनेमध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. तर या दुर्घटनेमध्ये कुणालाही दुखापत झालेली नाही. 10 ते 12 झोपड्यांचं नुकसान झालेलं आहे. घाटकोपरच्या वाल्मिकी नगरमध्ये भूस्खलनाची घटना घडलेली आहे. याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. घाटकोपर वेस्ट येथील हिमालय सोसायटी येथे एक नैसर्गिक आपदा घडली आहे. या ठिकाणी वर टेकडी आहे आणि या टेकडीवरती जे घर आहे त्या घराची भिंत खाली कोसळली आहे. घराची भिंत कोसळली तेव्हा आजूबाजूला राहणारे रहिवासी या घरातच होते. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो याच ठिकाणी ही भिंत कोसळली आहे. या संदर्भात आपण या स्थानिक नागरिकांसोबत संवाद साधणार आहोत. तर आपण यापुढे ताई नेमकी काय घटना घडलेली आहे आणि काय सांगाल, नंतर काय प्रकार घडला? इथे ना पहिल्या पावसाळ्यामध्ये दरड कोसळायची, पण आता पावसाळ्याच्या अगोदर गेल्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या 24 तारखेला असंच वरती बांधकाम चालू होतं. हॅमर लावून 3 दिवस काम चालू होतं. त्यामुळे दरड कोसळली आणि एका व्यक्तीच्या घरावर पडली. त्यामुळे त्या व्यक्तीला 8 टाके लागले आणि राजवाडीला हॉस्पिटलला ऍडमिट होतं. त्या टाइमला मी बीएमसीला लेटर दिलं की असे बांधकाम होतं, तेव्हा तुम्ही लक्ष देत जा. तर बीएमसी म्हणले ठीक आहे, म्हणजे लेटर पाठवतो मी चौकीला म्हणजे बीएमसीच्या लेटरला काय आम्ही कारवाई करतो. 1.5 महिना झाला, लेटरचं काय उत्तर आलं नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये काय कारवाई झाली नाहीये. पण हे परत असं घडू शकतं. तर यावरती बीएमसीने लक्ष द्यावं आणि आमच्याकडचे जे नेते आहेत त्यांनी पण लक्ष द्यावं. एवढंच बोलणं आहे की पावसाळ्याच्या आधी अशा दुर्घटना व्हायला लागल्या तर पावसाळ्यात किती दुर्घटना होतील अशा. कॅमेरा पर्सन चरणसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई.